मार्च महिन्यामध्ये काही ठिकाणी गारा पडल्या तर काही ठिकाणी जोरदार अवकाळी सरी पडल्या। मागील 10 वर्षाचा इतिहास जर आपण बघितला तर ज्यावेळी अवकाळी पाऊस मार्च ते एप्रिल महिन्यादरम्यान पडत असतो त्या वर्षी भयंकर दुष्काळ पडण्याच्या घटना पाहायला या ठिकाणी जर वर्षी मिळाल्या। मागील 10 वर्षातील जर अंदाज आपण मागील पाहिला तर नुकताच 2023 या मागच्या 3 वर्षांच्या पाठीमागे असंच मार्च महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, गारांचा पाऊस झाला, त्यानंतर दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी त्यावेळी निर्माण झाली होती, तुम्ही सुद्धा पाहिल्या। तशाच प्रकारे 2026च्या पावसाबद्दल एक धक्का देणारा अंदाज या ठिकाणी जाहीर करण्यात आलाय। आतापर्यंत जे अंदाज पाहिले तर ते वेगळे ठरले, कारण आता या ठिकाणी पावसाचा अंदाज वेगळाच आहे। कारण मार्च महिन्यामध्ये ट्रेलर पावसाने दाखवलाय, गारा पडलेत, अवकाळी पाऊस पडलाय, ज्यामुळे 2026चा पावसाळा या 15 जिल्ह्यामध्ये नसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे सर्वांच्या मनामध्ये जी काय भीती वाटत होती, जे काय अंदाज येत होते की 2026 मध्ये पावसाळा या ठिकाणी लांबणार, दुष्काळ पडणार, ती आता खरी ठरत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। पावसाने मार्च महिन्यामध्ये जो काय अवकाळी पाऊस या ठिकाणी झाला, गारा पडल्या, तो एक ट्रेलर होता, खरा पिक्चर या ठिकाणी पुढे बाकी आहे। जर इतक्या लवकर उन्हाळ्यामध्ये पाऊस झाला तर पुढे मान्सून पाऊस लेट येत असतो, अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। कारण मागील 10-15 या ठिकाणी वर्षाचा इतिहास जर पाहिला तर अशा घटना घडलेल्या पाहायला मिळालं। मग 15 जिल्हे असे आहेत ज्या भागामध्ये मान्सून पाऊस लेट होणार, सर्वांना पावसाची प्रतीक्षा करावी लागणार, अशा प्रकारचे अंदाज आता समोर येत आहेत। आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं 2026चा मान्सून पाऊस किती लेट येणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये हा मान्सून पाऊस लेट येणार आहे, या ठिकाणी असं बोललं जातंय काही जिल्ह्यामध्ये पहिलं पीक या ठिकाणी आता घेता येणार नाही, कारण मान्सून पाऊस लेट येत आहे। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस लेट येणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस एकदम कमी स्वरूपाचा 2026चा असणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे या ठिकाणी आता पाहणार आहोत। तुम्ही आतापर्यंत अंदाज या ठिकाणी पाहिले तर ते मागील फेब्रुवारी महिन्याचे उतरण्याचा अवकाळी पाऊस झाला, गारांचा पाऊस झाला, त्यानंतर खरा अंदाज या ठिकाणी आता वर्तवण्यात आला आहे। भारतीय हवामान खात्याचा हा धक्कादायक खुलासा 2026च्या महाराष्ट्रातील आता पावसाबद्दल आलाय। या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाऊस त्या ठिकाणी लांबणार, मोठा दुष्काळ पडणार। त्याचं कारण म्हणजे प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरात एक अशी विचित्र परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्या, ज्यामुळे देशात 2026चा पावसाळा अगदी वेगळ्या पद्धतीने जाणवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। हवामान बदलाला पहिल्यांदाच इतक्या लवकर या ठिकाणी सुरुवात झाल्या। तुम्ही पाहिलं असेल आता मार्च महिन्याच्या या महिन्यामध्ये या ठिकाणी भरपूर ठिकाणी गारांचा पाऊस पडला आणि या ठिकाणी अवकाळी पाऊस इतका मोठा पडला की काही ठिकाणी पाणी साचलं होतं, ज्यामुळे एका रात्रीत सगळं काही या ठिकाणी बदललं। देशात उपलब्ध असणारी 7 मॉडेल्स यांनी वेगवेगळ्या पद्धतीने 2026च्या मान्सून संदर्भात महत्त्वाचे अंदाज या ठिकाणी जाहीर केले। 2026 मध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, पाऊस नेमकं केव्हा सुरू होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी मान्सून येणार, सुरू पाऊस झाल्यानंतर केव्हा विश्रांती घेणार आणि विश्रांतीच्या नंतर पुन्हा कधी सुरू होणार, सगळे सविस्तर डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगणार आहे। 2025 या मागच्या वर्षीचा पाऊस जोरदार पडला, पाऊस नको नकोसा वाटत होता असा मागच्या वर्षी पाऊस पडला, पण 2026ची परिस्थिती अतिशय विचित्र आहे। मागच्या वर्षी पाऊस होता म्हणून त्या ठिकाणी शेतकरी वैतागले, परंतु आता या ठिकाणी पाऊस नसणार म्हणून शेतकरी वैतागणार। त्यामुळे भारतीय हवामान खात्याने ही तातडीची सूचना तुम्हाला दिल्या। व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी जे 7 मॉडेल्सने नवीन अंदाज जाहीर केलाय, 7 हवामानाचे मॉडेल्स आहेत, तर ते प्रत्येक मॉडेल्स नेमकं काय काय म्हणतंय, 2026 मध्ये काय काय परिस्थिती असणार आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळात तुमच्या पहिल्या पिकाचं नियोजन करता येणार आहे। अडचण कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला येऊ शकते, या ठिकाणी थोडा तांत्रिक प्रॉब्लेम काय आलाय, त्यामुळे इतक्या सोप्या आणि साध्या तुम्हाला या ठिकाणी सविस्तर माहिती आता पाहायला मिळणार आहे। कुठलाही नकाशा किंवा कुठलीही किचकट गोष्ट पाहण्याची तुम्हाला गरज नाही। व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात आधी 2026 मध्ये पावसाळा केव्हा सुरू होणार आहे, प्रशांत महासागरात आणि हिंदी महासागरात कोणते बदल झालेत, ज्यामुळे गारांचा पाऊस मार्च महिन्यामध्ये पडला, अवकाळी पाऊस झाला आणि अचानक 2026चा धक्का देणारा अंदाज या ठिकाणी जाहीर करण्यात आला।
काय परिस्थिती महाराष्ट्रात राहणार आहे, सगळी परिस्थिती आपण समजून घेऊया। आता या वर्षातला पाऊस कसा असणार आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी समजून घेणार आहे। बघा, आपला भारतीय मान्सून हा प्रामुख्याने 2 ते 3 जागतिक घटकावर अवलंबून असतो। हे पहिल्यांदा तुम्ही दोन काढून आता पहिला आणि महत्त्वाचा घटक म्हणजे प्रशांताचे तापमान कशा पद्धतीने होते, पाण्याचं तापमान अजून वाढतं की थंड होतं, यावर पाऊस किती पडणार आहे, कोणत्या भागामध्ये पाऊस जास्त पडेल, कोणत्या भागामध्ये पाऊस कमी पडेल, हे अंदाज या ठिकाणी आता सांगता येतात। या प्रशांत महासागरात विषुववृत्ताच्या जवळ जो पाण्याचा भाग आहे तिथे जर पाणी सरासरीपेक्षा जास्त थंड झाले तर त्यांना आपण लायना म्हणतो, जो भारतीय मान्सूनसाठी शुभ मानला जातो। आणि मागच्या वर्षी तर हा पाण्याचा प्रकार थंड झाला होता, म्हणून सर्वात जास्त मागच्या वर्षी पाऊस पडला। आता या उलट जर पाणी या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त गरम झाले तर त्या ठिकाणी एल निनो म्हणतात। हा एल निनो म्हणजे भारतीय मान्सूनचा शत्रू आहे आणि अशाच प्रकारची त्या परिस्थिती सध्याला निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतंय। या व्यतिरिक्त दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे हिंदी महासागरातील एल निनो आणि ला निनो आपण त्याला म्हणू शकतो। आता या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्या की तुम्हाला एल निनो आणि ला निना म्हणजे काय हे थोडक्यात सांगतो 2 मिनिटात। तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, ला निना म्हणजे आपल्यासाठी भारी आहे, जो मागच्या 2025 मध्ये होता, आणि एल निनो म्हणजे आपल्यासाठी वाईट आहे, जो आता या ठिकाणी आता होत असल्याची शक्यता आहे। आपल्या देशाच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र आणि पूर्वेकडील बंगालचा उपसागर याच्या तापमानातील फरकाला आयुओडी म्हणतात। या दोन्ही महाशियातील आता युरोप खंडात हिवाळ्यात बर्फ पडतोय आणि उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल मे महिन्यात भारताच्या जमिनीचे तापमान त्या ठिकाणी किती वाढते हे सुद्धा या ठिकाणी तितकेच महत्त्वाचे समजले जाते। जर युरोपात बर्फ जास्त पडला तर उत्तर गोलार्धात थंड वारे आपल्या मान्सूनच्या वाऱ्यांना कुमकुवत करू शकतात आणि या ठिकाणी तशीच परिस्थिती यावेळी दिसत्या। पण युरोपमधील बर्फवृष्टी आणि उन्हाळ्यातील तापमान हे घटक आपण आजच्या तारखेला सांगू शकत नाही, कारण त्या घटना अजून पुढे घडायच्या आहेत, कारण एप्रिल आणि मे महिना यायचा आहे। परंतु समुद्राचे पाणी मात्र जमिनीसारखे पटकन तापत नाही आहे, पटकन ते थंड पण होत नाही आहे। समुद्राला एक मेमरी असते। आज समुद्रात जे तापमान आहे त्याचे प्रमाण पुढील त्या ठिकाणी 6 महिन्यानंतर दिसून येतं। म्हणूनच आज आपण महासागरातील उपलब्ध डेटाच्या अंदाजानुसार 2026च्या आता पावसाचा पहिला अंदाज या ठिकाणी समजून घेणार आहोत। आता आपण मेन मुद्द्याला वळूया। बघा, मार्च महिन्यामध्ये 2023ला आणि मागील ज्या वेळी दुष्काळ पडलाय तर मार्च एप्रिलच्या दरम्यान गारांचा पाऊस पडतो आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवकाळी जोरदार पाऊस पडत असतो। मग या वर्षी असा पाऊस पडलाय, मग यावेळी दुष्काळ पडेल का, आणि दुष्काळ पडला तर कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पडेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी दुष्काळ पडेल, मान्सून कोणत्या तारखेला येणार, कोणत्या तारखेपर्यंत या ठिकाणी पहिल्या पिकाचं पेरणी होणार, सध्या प्रशांत महासागरात नक्की काय काय चाललंय। आपण जर या ठिकाणी निनो 3.4 या क्षेत्राचा विचार केला, जे प्रशांत महासागराच्या अगदी मध्यभागी आहे, तिथून मान्सूनची दिशा निश्चित होते। तर जिथे सध्या ला निनाची परिस्थिती आहे म्हणजे तिथले पाणी अजून तरी थंड आहे, पण चिंतेची बाब तुमच्यासाठी अशी आहे की थंड पाणी आता हळूहळू कोमट म्हणजेच गरम व्हायला सुरुवात झाली आहे। म्हणूनच आता गारांचा पाऊस पडलाय आणि मार्च महिन्यामध्ये अवकाळी पाऊस जोरदार पडलाय। जर आपण गेल्या काही दिवसांची आकडेवारी पाहिली तर या ठिकाणी मागच्या 1 महिन्याच्या पाठीमागे तिथल्या पाण्याचं तापमान या ठिकाणी 0.7 अंश सेल्सिअस पर्यंत होतं, जे चांगल्या मान्सूनचे लक्षण होतं। परंतु त्यानंतर आता 15 दिवसात मात्र अशी परिस्थिती येऊन बसल्या की या ठिकाणी 0.7 वरून ते 0.5 अंश सेल्सिअस पर्यंत आलंय। याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी हे इशारा देतोय की या ठिकाणी ला निना आता हळूहळू कुमकुवत होत चाललाय, आणि जर असाच कुमकुवत होत चालला तर या ठिकाणी परिस्थिती या ठिकाणी गंभीर निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे मे महिन्यापर्यंत तरी आपल्याला हवामानाची खूप भीती बाळगण्याची आहे। आता खरी चर्चा होते 2026 या ठिकाणी आता काळच्या म्हणजे इथेच हवामान तज्ञाच्या कपाळावर आट्या उठलेत, कारण आता हा ट्रेलर झालाय। मार्च एप्रिल महिन्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी जर गारांचा पडला तर तिथे माणसांना या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि हवामान तज्ञांना मोठं टेन्शन असतं। हवामान त्या ठिकाणी जागतिकचं
आता अचूक अंदाज देण्यासाठी आपल्याला ECMWF हे आता युरोपियन मॉडेल अत्यंत विश्वसनीय मानलं जातं। या मॉडेलने नुकताच एक अंदाज असा जाहीर केलाय जो आपल्यासाठी चिंताजनक असू शकतो। या मॉडेलच्या म्हणण्यानुसार मे महिन्यापासून पुढे प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वेगाने वाढायला सुरुवात होईल। जेव्हा हे तापमान वाढेल तेव्हा तिथे एल निनो विकसित होईल। तुम्हाला माहिती आहे म्हणून सांगतो, 2022च्या डिसेंबरमध्ये सुद्धा युरोपियन मॉडेलचा असाच अंदाज आला होता। त्यानंतर 2023 मध्ये एल निनो येईल। दुर्दैवाने तो अंदाज खरा ठरला। 2023 मध्ये आपण पाहिलंय की पावसाने कशी ओढ दिली होती, म्हणजे पाऊस या ठिकाणी पडतच नव्हता, शेतकऱ्यांना पहिलं पीक घेताच आलं नाही। मग यावर्षी अशी परिस्थिती निर्माण होत्या का? कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पावसाची परिस्थिती गंभीर स्वरूपाची असणार आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस या ठिकाणी लेट येणार आहे? मान्सून पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये लेट येणार आहे? दुष्काळ सदृश परिस्थिती कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कमी होण्याची शक्यता आहे? बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेची नोवा ही संस्था आहे, त्याचे प्रतिनिधी सुद्धा यावर्षी असंच म्हणलेत की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या मान्सूनच्या मुख्य 3 महिन्यात एल निनो सक्रिय होण्याची शक्यता 45% अधिक आहे। हे आता सामान्य मान्सूनपेक्षा शक्यतेपेक्षा जास्त आहे। म्हणजे 2026च्या पावसाळ्यात विशेषतः दुसऱ्या टप्प्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा धोका या ठिकाणी आता निर्माण होण्याची शक्यता आहे। फक्त एका मॉडेलवर विलंबून न राहता इतरही मॉडेलचा आपण आता अभ्यास करूया। 2 मिनिटे लक्ष देऊन बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशी परिस्थिती राहणार आहे? 2026चा पावसाळा कोणत्या जिल्ह्याला धोका देणार आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये पेरणीच होणार नाही? कोणत्या जिल्ह्यामध्ये पेरणी या ठिकाणी आता लवकर होणार? कोणत्या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार? कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस या ठिकाणी कमी स्वरूपाचा असणार? हिंदी महासागर आपल्याला वाचवेल का? सध्या तरी हिंदी महासागरातून खूप मोठे आशेचे किरण दिसत नाहीत। सध्याला आपला आयोगी हा निगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक दिसतोय। निगेटिव्ह आयोडी असताना पाऊस सहसा कमी होतो, तो दिशा बदलतो। सुदैवाने येणाऱ्या काळात हा निगेटिव्ह आयोडी संपून न्यूट्रल होईल का असा अंदाज आहे। मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत आयोडी शून्याच्या आसपास राहील। ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्यानुसार मान्सूनच्या सुरुवातीला आयोडीकडून विशेष मदत मिळण्याची शक्यता या ठिकाणी फार कमी असल्याचं सांगण्यात आलंय। जर 2026 मध्ये मान्सूनच्या काळात पॉझिटिव्ह आयोडी तयार झाला तर एल निनोच्या प्रभावाला काही अंशी या ठिकाणी कमी करू शकतो, पण सध्या तरी तशी स्पष्ट चिन्हे आता दिसत नाहीत। त्यामुळे समुद्राच्या दोन्ही बाजूंकडून सध्या तरी मान्सूनसाठी तटस्थ ते नकारात्मक संकेत मिळत आहेत। आता मागच्या वर्षी सकारात्मक संदेश मिळत होते, त्यामुळे पाऊस भरपूर पडला। आता ऐतिहासिक एका बाजूला आता 1871 पासून 2023 पर्यंत जर आता जवळजवळ आता आपण या ठिकाणी 100 ते 150 वर्षाचा इतिहास जर तपासला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, जेव्हा जेव्हा एल निनो आलाय तेव्हा तेव्हा भारताच्या मान्सूनवर त्याचा विपरीत परिणाम झालाय। 2023ला सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती घडली। दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि पिकांचे नुकसान हे एल निनोचे समीकरण बनलेले आहे। यात मात्र काही आशेचे किरण आहेत, म्हणजे कधी कधी हे चित्र पलटू शकतं। इतिहासात 1914, 1919, 1963 आणि 1997 ही आता 4 त्या ठिकाणी वर्ष अशी होती ज्यावेळी समुद्रात एल निनो पूर्ण ताकदीने सक्रिय होता, तरी भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला। हे कशामुळे झालं तर स्थानिक हवामानाच्या चक्रीवादळ आलं आणि या ठिकाणी ढग जे आहे तर ते पुढे सारले गेले आणि पाऊस त्या ठिकाणी भरपूर पडला, मान्सूनची साथ मिळाली। त्यामुळे 2026 मध्ये एल निनोने या ठिकाणी येणार आहे हे जरी मॉडेल सांगत असलं तरी त्याचा अर्थ दुष्काळच पडेल असा निष्कर्ष काढणे कठीण होईल। काही वेळा एल निनो असूनही बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आणि ते जमिनीवर चांगला पाऊस देऊन जातात, पण एकंदरीत विचार जर करता प्राथमिक अंदाज हा सांगतो 2026च्या मान्सूनमध्ये खंड पडू शकतो। कदाचित जून मध्ये पाऊस वेळेवर येईल, जुलै, ऑगस्ट मध्ये पावसाची मोठी उघडीप राहू शकते। पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाचा ताण पडू शकतो। विशेषतः मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासहित कोरडवाहू त्या ठिकाणी पट्ट्यात याचा परिणाम अधिक जाणवू शकतो असं या ठिकाणी आता मॉडेलच्या वेगवेगळ्या अंदाजानुसार सांगण्यात या ठिकाणी आलं आहे। त्यामुळे नेमकं काय होतंय, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस जास्त, कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती, कोणत्या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडेल, हे आता मे महिन्याच्या मध्ये या ठिकाणी मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत सगळं काही स्पष्ट होणार आहे। तोपर्यंत आपल्या सर्वांना धीर धरणं गरजेचं आहे। हा जो अंदाज सांगितला तर तो एक अंदाज असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।